आता पाहूयात महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। पावसाळ्यामधील आव्हानांचा सामना करण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज। पावसाळ्यासाठी कोकण रेल्वेचे 3 नियंत्रण कक्ष असणार। 6 ठिकाणी कोकण रेल्वेचे वैद्यकीय पथक कार्यरत। मान्सून वेळापत्रक 15 जूनपासून लागू होणार। राज्यामधील 295 बीएड महाविद्यालयांची मान्यता रद्द। कामगिरी मूल्यांकन अहवाल सादर न केल्यानं एनसीटीईची कारवाई। 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून या महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही। 6 दिवसांपासून मोसमी वाऱ्यांचा एकाच ठिकाणी मुक्काम। मराठवाड्यामधील जिल्ह्यांना मोसमी पावसासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार। सुशांत सिंह राजपूत आत्महत्या आणि ड्रग्ज प्रकरणामधील आरोपी रिया चक्रवर्तीला परदेशामध्ये जाण्यास कोर्टाची परवानगी। शूटिंगच्या निमित्तानं परदेशात जाण्याच्या परवानगीसाठी रियाकडून अर्ज करण्यात आला होता। मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून पुन्हा 300 कर्मचाऱ्यांना नारळ। कोणत्या विभागामधील कर्मचाऱ्यांना काढण्यात आले याबाबत कंपनीकडून स्पष्टीकरण नाही। राज्य सीईटी सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या निकालाच्या तारखा जाहीर। सीईटी परीक्षेचा निकाल 16 जूनला जाहीर होणार। बीबीए, बीसीए आणि 5 वर्षांच्या विविध अभ्यासक्रमाचा निकाल आज जाहीर होणार। मतदानाची अचूक आकडेवारी तत्काळ शक्य। मतदान टक्केवारी अहवाल प्रणालीमध्ये सुधारणा। मतदानाची टक्केवारी 2 तासांमध्ये ॲपवर नोंदवण्यात येणार। प्रधानमंत्री आवास प्लस योजनेमध्ये 30 लाख बेघरांची नोंद। केंद्राकडून पहिल्या टप्प्यामध्ये 20 लाख घरकुलांना मंजुरी। भारत रशियाजवळ येताच अमेरिकेच्या मंत्र्यांचं भारताविरोधात वक्तव्य। रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी अमेरिकेला त्रास देण्याची एक पद्धत। अमेरिकेचे मंत्री हॉर्वर्ड लुटनिक यांचं भारताविरोधी वक्तव्य।